आता पाहूयात मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्या। मेट्रो प्रवासामध्ये आता सवलती मिळणार। प्रवासी संख्या वाढवण्यासाठी MMRCचा प्लॅन, प्रवाशांना विशेष ऑफर्स, कॉर्पोरेट भागीदारी आणि डिजिटल सहकार्य देण्याचा विचार सुरू। पुनर्विकासाअंतर्गत पात्र धारावीकरांना 500 चौरस फुटांची घरं मिळण्याचा मार्ग मोकळा होणार। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार DRP कडून लवकरच प्रस्ताव। नायगाव BDD वासियांची दिवाळी नव्या घरामध्ये साजरी होणार। पहिल्या टप्प्यामधील 8 पैकी 5 इमारतींचे काम पूर्ण। आता 864 रहिवाशांना सप्टेंबर अखेर घरांचा ताबा दिला जाणार। दुप्पट भाडेवाढीमुळे बेस्ट बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये घट। बेस्टची दैनंदिन प्रवासी संख्या 30 ते 32 लाखांवरून 25 लाखांपर्यंत घसरली। बेस्टचे 5 ते 7 लाख प्रवासी घटले। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधील उधळपट्टीला चाप बसणार। जिल्हा नियोजन समितीला दिलेल्या निधीमधून 10% निधी खर्च करण्याची परवानगी। कोट्यवधींच्या उधळपट्टीला आता चाप बसणार। अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यामधल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। पहाटेपासून लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा। संपूर्ण मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। 31 ऑक्टोबरपर्यंत पुण्यामधल्या शिवसृष्टी सवलतीच्या दलामध्ये पाहता येणार। सर्व वयोगटातील नागरिकांना 75 रुपयात शिवसृष्टी पाहता येणार। महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या हुजूरपागा शाळेमध्ये अनोखा उपक्रम। लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने विद्यार्थिनींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी। प्रशांत जगताप यांचं विद्यार्थिनींना मार्गदर्शन।